नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल राठोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, सध्या आता हरभऱ्याच्या हंगामाला सुरुवात होणार आहे मित्रांनो. तर हरभऱ्याचा हंगाम सुरू झाला असताना शेतकऱ्यांची जी धावपळ आहे ही मित्रांनो बियाण्याच्या खरेदीकडे आणि बियाण्याच्या खरेदीकडे असताना कोणतं वाण निवडायचं हा मित्रांनो सध्या शेतकऱ्यांच्या मनात एक संभ्रम आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये हाच आपण एक संभ्रम दूर करूया आणि आज आपण हरभऱ्याच्या दोन प्रमुख वाणाविषयी माहिती घेणार आहोत. आणि या दोन वाणाविषयी माहिती घेत असताना शेतकऱ्यांजवळून हे वाण निवडताना नेमक्या कोणत्या चुका होतात ज्याचा फटका मित्रांनो शेतकऱ्याच्या उत्पादनात बसताना दिसून येतो. तर मित्रांनो, ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. तर मित्रांनो, आपण सर्वात प्रथम बघूया विजय या वाणाविषयी. विजय मित्रांनो हा एक अतिशय लोकप्रिय वाण आहे आणि हा वाण ज्या हरभऱ्याच्या जेवढेही काही प्रजाती असतील या सर्व प्रजातीमध्ये सर्वात जास्त उत्पादन देणाऱ्या वाणापैकी मित्रांनो हा एक आहे. तर मित्रांनो, विजय हा वाण कोरडवाहू आणि बागायती या दोन्ही क्षेत्रात शिफारस केला जाणारा हा वाण आहे. हा मित्रांनो, जर तुमची जर बागायती जमीन असेल आणि जर तुम्ही योग्य याचं जर नियोजन केलं तर हा तुम्हाला 12 ते 15 क्विंटलपर्यंत उत्पादन देऊ शकतो. आणि जर तुमचं क्षेत्र जर हे कोरडवाहू असेल आणि तुमची जर जमीन ही थोडी हलकी असेल आणि त्या जमिनीत जर तुम्ही या वाणाची लागवड केली आणि जर तुम्ही योग्य नियोजन केलं, योग्य खत व्यवस्थापन, योग्य फवारणी व्यवस्थापन आणि सर्व नियोजन जर मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे केलं तर तुम्हाला हा कोरडवाहू जमिनीतही हा तुम्हाला 6 ते 8 क्विंटलपर्यंत उत्पादन देऊ शकतो. हा मित्रांनो, तसेच हा मर रोगास प्रतिकारक्षम वाण आहे आणि याची पेरणी जर तुम्ही ऑक्टोबर महिन्यात केली आणि जर लवकर पेरणी केली तर हा मित्रांनो तुम्हाला एक चांगलं उत्पादन देऊ शकतो. तर मित्रांनो, ही होती विजय या वाणाविषयी माहिती. आता आपण बघणार आहोत दिग्विजय हा मित्रांनो वाण. मित्रांनो, दिग्विजय हा जो वाण आहे हाही शेतकऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय वाण आहे आणि खूप जास्त उत्पादन देणाऱ्या वाणापैकी मित्रांनो हा एक आहे. याची मित्रांनो शिफारस बागायती आणि कोरडवाहू या दोन्हीही क्षेत्रासाठी आहे. पण मित्रांनो, हा बागायतीमध्ये तर खूप जास्त उत्पादन देतो. पण मित्रांनो, जेव्हा कोरडवाहूची गोष्ट येते तर कोरडवाहू जमिनीत हा विजेसारखं उत्पादन देण्यास मित्रांनो अकार्यक्षम आहे. तर मित्रांनो, हा वाण जो आहे हा जर तुम्ही उशिरा पेरणी जर तुम्ही करत असाल म्हणजे तुम्ही जर नोव्हेंबर महिन्यात किंवा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणी करत असाल, तुम्ही जर कपाशीसारखं पीक घेऊन जर मित्रांनो याची पेरणी करत असाल तर हा मित्रांनो तुमच्यासाठी एक योग्य वाण आहे. आणि तुमचं क्षेत्र जर बागायती असेल, तुमची जमीन जर मित्रांनो भारी असेल तर अशा भागात हा मित्रांनो खूप जास्त रेकॉर्ड तोड उत्पादन हा देऊ शकतो. काही काही जे शेतकरी आहेत मित्रांनो, यांनी या वाणाची त्यांच्या क्षेत्रात त्यांचं क्षेत्र मित्रांनो बागायती होतं आणि जमीनही भारी होती. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी लागेल. अशा शेतकऱ्यांनी मित्रांनो याचं 15 ते 18 क्विंटलपर्यंत मित्रांनो याचं उत्पादन घेतलेलं आहे. पण ज्या शेतकऱ्यांची जमीन ही कोरडवाहू आहे आणि ज्यांची जमीन हलकी आहे आणि अशा शेतकऱ्यांनी जेव्हा याची लागवड केली असता त्यांना मित्रांनो खूप मोठा फटका बसलेला याच्या दिसून आलेला आहे. कारण मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची जमीन ही कोरडवाहू आहे आणि जमीन पण थोडीशी हलकी आहे त्या क्षेत्रात मित्रांनो याचं उत्पादन हे मित्रांनो येत नाही. खूप जास्त कमी उत्पादन याचं येते आणि आपल्या उत्पादना याचा जो आहे तो फटका बसून येते. म्हणून मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची जमीन ही कोरडवाहू आहे त्या शेतकऱ्यांनी दिग्विजय वाणाऐवजी जर विजय वाण वापरले तर त्यांना जास्त फायदा हा मिळून येऊ शकेल. मित्रांनो, तुमची जमीन जर भारी असेल आणि तुम्ही जर दिग्विजय वाणाची निवड करीत असाल तर 2 ओळीतील अंतर हे तुम्हाला जास्त ठेवावं लागेल. 2 ओळीतील अंतर मित्रांनो तुम्ही 35 ते 40 सेंटीमीटर ठेवू शकता आणि 2 झाडातील मित्रांनो अंतर हे तुम्ही 10 सेंटीमीटर ठेवू शकता. मित्रांनो, ही होती या 2 वाणाविषयी माहिती. आता मित्रांनो, आपण बघणार आहोत की शेतकरी बांधव जेव्हा बियाणं खरेदी करायला मित्रांनो जेव्हा बियाण्याच्या दुकानात जातात तर शेतकऱ्यांकडून होणाऱ्या चुका काय असतात. मित्रांनो, शेतकरी तशा चुका करत नाही. पण शेतकरी हा साधाभोळा शेतकरी असतो. शेतकऱ्यांना जर एखादी गोष्ट जर पटवून सांगली तर शेतकरी त्या गोष्टीवर विश्वास करतो आणि याच गोष्टीचा फायदा जे बियाणे दुकानदार आहे, जे मित्रांनो कृषी सेवा केंद्रावाले जे दुकानदार आहे, तसेच कृषीवाले जे दुकानदार आहेत हे मित्रांनो याचा फायदा घेताना आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, शेतकरी जेव्हा जो मित्रांनो कोरडवाहू शेतकरी असते आणि तो मित्रांनो बियाण्याच्या दुकानावर गेल्यानंतर तो विजय या वाणाची त्या मित्रांनो दुकानदाराला मागणी करतो
आणि त्याच्याजवळ जर हा वाण उपलब्ध नसला, कारण मित्रांनो याची डिमांड जे आहे ते खूप जास्त आहे आणि हा लवकर मित्रांनो याची खरेदी झाल्याने हा मित्रांनो कुठे हा मिळत नाही. तर जो दुकानदार आहे तो तो मित्रांनो शेतकऱ्याला म्हणतो की विजय नाही आहे, पण तुम्ही दिग्विजय घेऊन जा. नावातही मित्रांनो सेम आहेत, काही जास्त अंतर नाही. तर शेतकऱ्याला ते पटवून सांगतात की विजयही तोच आहे आणि दिग्विजयही तोच आहे. पण त्या शेतकऱ्याचं जे क्षेत्र असते हे असते मित्रांनो कोरडवाहू आणि तो त्या दुकानदारावर विश्वास ठेवून दिग्विजय या वाणाची निवड करून दिग्विजय वाण पेरतो आणि परिणामी त्याला खूप जास्त उत्पादनात घट होते. त्याला मित्रांनो एकरी 3 ते 4 क्विंटलच्या वर त्याला जे आहे ते उत्पादन भेटत नाही. अशाच मित्रांनो तुम्ही ह्या चुका करू नका. तुमचं क्षेत्र जर कोरडवाहू असेल तर तुम्ही दिग्विजयऐवजी मित्रांनो तुम्ही विजय हा वाणच निवडा. आणि मित्रांनो एखाद्या शेतकऱ्याचं जे क्षेत्र असते मित्रांनो, ती भारी जमीन असते. त्याची मित्रांनो जे जमीन असते ही मित्रांनो बागायती असते आणि त्याची ही पेरणी ही उशिरा होत असते आणि तो जेव्हा दुकानदाराजवळ जाते आणि तो मित्रांनो दिग्विजयची मागणी करते आणि दिग्विजय मित्रांनो त्या वेळी जर उपलब्ध नसला तर जो दुकानदार आहे हा मित्रांनो त्या शेतकऱ्यांना म्हणते की तुम्ही दिग्विजयऐवजी विजय या वाणाची निवड करा आणि तो शेतकरी मित्रांनो त्या दुकानदारावर विश्वास ठेवून विजय या वाणाची निवड करतो. विजय हा वाण मित्रांनो जो लेट पेरणीसाठी योग्य नाही आहे, हा मित्रांनो त्याला उत्पादन देत नाही. परिणामी त्या शेतकऱ्याचं मित्रांनो खूप जास्त जे आहे ते उत्पादनात कमी दिसून येते. म्हणून तुमचं क्षेत्र जर बागायती असेल, तुमची पेरणी जर लेट होत असेल तर तुम्ही दिग्विजय या वाणाची निवड करा. तुमचं क्षेत्र जर मित्रांनो बागायती नसेल, तुमचं क्षेत्र जर कोरडवाहू असेल तर तुम्ही विजय या वाणाची निवड करा. ह्या गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवून तुम्ही तुमचा पुढचं नियोजन करू शकता. तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक हरभरा उत्पादक शेतकऱ्यांजवळ मित्रांनो नक्की शेअर करा. धन्यवाद.